जय भीम। आज परभणी जिल्ह्यामध्ये दयावान सरकारमार्फत जो आज भारतामध्ये आपल्या धुमाकूळ चालू आहे, महिलांचा छेड काढण्यात येतात, त्यांचा रेप करण्यात येतात, महिलाच सोडा तर लहान मुलांना देखील सोडण्यात येत नाही। आज अशा अवस्थेमध्ये खरोखर म्हणलं तर आज जे आम्ही पटनाट्य सादर केलं ते बघून अक्षरशः आमच्या डोळ्यात देखील पाणी येत आहे। आज हे पटनाट्य असं होतं की जिथं घटना झाली ती घटना तर आम्ही बघू शकलो नाहीत। त्या बिचारीचा, त्या बहिणीचा आमच्या, त्या लेकीचा आमच्या, त्या माईचा आमच्या, त्यांच्यावर काय झालं ते आम्ही तिथं बघितलं नाही। पण आज आम्ही जे पटनाट्य इथं केलं ते अक्षरशः आम्हाला आमच्या हृदयाला शिवून गेलेलं आहे। आणि हे पटनाट्य याच्यासाठी सादर केलेलं आहे आपण की प्रत्येकाच्या मनात एक मन आहे आणि छातीमध्ये एक काळीज आहे। त्या काळीज पिळून तुम्ही स्वतःच्या आई बहिणीकडे लक्ष देऊ शकता, मग दुसऱ्याच्या आई बहिणीकडे का नाही देऊ शकत? आपल्या आई बहिणीसाठी आपण काही पण करू शकतो। आपल्या बहिणीला कोणी छेडलं तर त्याला मारून टाकण्यापर्यंत का आपण विषय करतो। आपल्या मुलीकडे कोणी बघितलं तर आपण त्याला सोडत नाहीत, मग दुसऱ्याची बी मुलगी आपली समजाना, आपली बहीण दुसऱ्याची बहीण पण आपली समजाना। आज वैशीपणा इतका वाढून गेलेला आहे भारतामध्ये, आणि ह्या भारतामध्ये जेवढी बेरोजगारी वाढली त्या बेरोजगारीमुळे नवीन आणि तरुण पिढी ही व्यसनाकडे अधीन झाली। व्यसनामुळे हे असे प्रकार घडत आहेत। तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की याच्यानंतर आता जे रेप झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ फास्ट कोर्टामध्ये जाऊन त्यांचे गुन्हे सिद्ध झाल्या त्यांना रोडवर फाशी देण्यात यावे, ही आमची दयावान सरकारची सर्व टीमकडून मागणी आहे। दोन शब्द बोला। जे जनजागृती अभियान जे आपण राबवलेलं आहे परभणी शहरात ठिकठिकाणी, या मागचा उद्देश काय होता?